वेलकम टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ स्वामी आई प्रीमियम आर्ट. गुरुभक्तीचा सुपंत शिष्यांचा उद्धार. गजानन महाराज शंकर महाराज यांच्यात हा समान धागा काय आहे तर जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य गजानन महाराज आणि शंकर महाराज यांची गुरुभक्ती आणि त्यांनी अवतार कार्यात हजारो लोकांचा उद्धार केला. स्वामी आणि त्यांचे शिष्य यांबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. स्वामी हे प्रत्यक्ष दत्तगुरूंचे अवतार आणि स्वामींचे शिष्य हे दैवी असेच आहेत. स्वामींचे मार्गदर्शन आणि आदेश हे शिष्यांनी कायम पाळले आणि तसेच अवतार कार्य पुढे सुरू ठेवले असे म्हटले जाते. गजानन महाराज आणि शंकर महाराज हे दोन्ही अवतारी पुरुष मानले गेले असून स्वामींच्या दैवी शिष्यांपैकी एक मानले जातात. या दोघांना स्वामींचा सहवास, स्वामींचे मार्गदर्शन लाभले. स्वामींना दिलेल्या आदेशानुसारच या दोघांनी कार्य केले. गजानन महाराज आणि शंकर महाराज यांनी गुरुभक्तीच्या सुपंथांचा आदर्श वस्तुपाठ घर तर घालून दिलाच, पण त्यांच्या भक्तांचाही उद्धार केला. अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नीतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा. तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उंबरट्यावरती डोके ठेवले तर मंदिरातली घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला. त्याला वाटले की ही भूताटकी आहे काय, पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भूतावळींना श्रीरामांच्या याज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भले काय होत आहे असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीरामचरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला की ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. आपल्या अवतार कार्यालयातील 32 वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगावामध्ये व्यतीत केला. अवतार कार्यात महाराजांची हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते. स्वामींनी असे काहीतरी श्लोक आपल्याला दिले आहेत. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहोत येथेच. तुम्हा सांभाळण्यापरी सत्य, तुमचा विसर पडणे नसे. गणगण गणात घोते, हे भजन प्रिय सद्गुरुते. या श्रेष्ठ गजानन गुरुते, तुम्ही आठवित राहा याते. हे स्तोत्र नसे अमृते, मंत्रांची योग्यता याते. हे संजीवनी आहे नुसते, व्यावहारिक अर्थ न याते. शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संबोधत. शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संबोधत असत असेही सांगितले जाते. लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. हे हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाले की कशाला मारतोस रे याला, काय बिघडवले आणि तुझे. काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम स्पर्श शिक्षा. शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले.
तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज, श्री स्वामी समर्थ असे म्हणतात. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरूचा महिमा सांगत असे. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साक्षीमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत तासनतास वटवृक्षाच्या छायेत राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्री गुरुशिष्यांच्या भेटी होत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर